हॅलो स्टुडंट, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल। तर आज हा जो व्हिडिओ आहे तो पार्ट 2 आहे। समाजशास्त्र विषयाचा जो पहिला पार्ट बघितला त्यामध्ये आपण इतिहास ह्या विषयाचा पेपर पॅटर्न पाहिला होता। आज आपण भूगोल या विषयाचा पेपर पॅटर्न बघणार आहोत। तर भूगोल हा सुद्धा विषय तुम्हाला 40 गुणांसाठी असतो आणि भूगोल या प्रश्नपत्रिकेमध्ये नक्की प्रश्नांची रचना कशी असते, म्हणजे प्रश्नांचं स्वरूप जे असतं ते कशा प्रकारे येतं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जसं की आपण पहिला व्हिडिओमध्ये इतिहास या विषयाचा पेपर पॅटर्न समजून घेतलेला, अगदी तशाच स्वरूपात हाही व्हिडिओ तुमच्या समोर असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये काही बेसिक गोष्टी ज्या भूगोलच्या पेपरसाठी खूप महत्त्वाच्या आहेत अशा गोष्टीही मी तुम्हाला सांगणार आहे। नंतर माझ्या व्हिडिओच्या मेन विषयाला हात घालणार आहे। तर त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे हा, भूगोल ह्या पेपरमध्ये तुम्हाला आकृत्या काढायला येतात, त्यानंतर नकाशा भरायला येतो आणि आलेख काढायला येतो। तर नकाशा आणि आलेख यासाठी तुम्हाला उत्तरपत्रिका ह्या वेगळ्या दिल्या जातात, म्हणजे वेगळे आलेख पेपर आणि वेगळे नकाशे दिले जातात। तर त्यांचाच वापर करायचा आणि त्याच्यावरच तुम्हाला नकाशा संबंधित किंवा आलेखा संबंधित जर प्रश्न असतील तर तुम्हाला ते त्याच्यावरच सोडवायचे आहेत। त्यानंतर दुसरा मुद्दा असा की तुम्ही आकृत्या काढण्यासाठी फक्त पेन्सिलचाच वापर करायचा आहे। आणखी एक गोष्ट म्हणजे ही की उत्तर लिहिताना तुम्ही सिस पेन्सिलने ती उत्तर लिहायची नाहीयेत। जर तुम्ही पेन्सिलने उत्तर लिहिली तर ते तुमची उत्तरं ग्राह्य धरली जाणार नाहीयेत। त्यामुळे तुम्ही काळ्या किंवा निळ्या शाईच्या पेनाचाच वापर करून उत्तर लिहायचे। ओके, तर आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया। आता तुम्हाला इथे दिसत असेल की पेपरचं जे पॅटर्न आहे ते कशा प्रकारे असतं। सगळ्यात पहिला जो आपला प्रश्न असतो तो प्रश्न क्रमांक 1। यामध्ये अचूक पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा अशा प्रकारचा प्रश्न असतो। यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिलेले असतात आणि पर्याय सुद्धा 4च दिलेले असतात। यामधला जो योग्य पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा आहे आणि ते विधान जे आहे ते तुम्हाला पुन्हा लिहायचे। तुम्ही तिथे नंबर टाकून फक्त जे उत्तर येते न लिहिता पुन्हा विधान पूर्ण लिहायचं आहे। ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची। हा जो प्रश्न असतो तो तुम्हाला 4 गुणांसाठी येतो। यामध्ये तुम्हाला अचूक गट ओळखा, सहसंबंध ओळखा किंवा साखळी बनवा अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2, यामध्ये तुम्हाला योग्य जोड्या जुळवा असा प्रश्न येतो। हा 4 गुणांसाठी असतो। प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला अजून वेगळ्या प्रकारे पण प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे साखळी पूर्ण करा किंवा चुकीची जोडी ओळखा किंवा चुकीचा घटक ओळखा अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मध्ये येऊ शकतो। ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 मध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा अशा प्रकारचा प्रश्न असतो। यामध्ये 5 पैकी 4 प्रश्नांची तुम्हाला उत्तरे लिहायची असतात। याला सुद्धा 4 गुण असतात। आता प्रश्न क्रमांक 4 यामध्ये नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा असा प्रश्न असतो। याला सुद्धा 4 गुण असतात। त्यामध्ये 6 पैकी 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। प्रश्न क्रमांक 4 मधला हा जो प्रश्न असतो तो अशा प्रकारचा असतो की दिलेल्या नकाशाचे वाचन करा आणि त्यानुसार प्रश्नांची उत्तरे लिहा। यामध्ये कोणत्याही 4 प्रश्नांची तुम्हाला उत्तरे लिहायची असतात आणि हा सुद्धा तुम्हाला 4 गुणांसाठी आलेला प्रश्न असतो। आता प्रश्न क्रमांक 5 हा जो प्रश्न असतो तो अशा प्रकारे असतो की खालील दिलेल्या विधानांची भौगोलिक कारणे स्पष्ट करा। यामध्ये तुम्हाला 4 पैकी 2 विधानांची कारणं लिहायची असतात, म्हणजे 2 प्रश्न सोडवायचे असतात। हे तुम्हाला 6 गुणांसाठी असतात, म्हणजे 3-3 गुणांसाठी असतात। ही जी उत्तरे आहेत ती तुम्ही मुद्द्यानुसार लिहायची आहेत, म्हणजे मुद्दे करून लिहायची आहेत, सरसकट उत्तरं लिहायची नाही आहेत, कारण त्याला मार्क्स जे आहेत ते तुम्हाला मुद्द्यानुसार मिळणार आहेत। त्यामुळे मुद्दे करून सुटसुटीत लिहा आणि यामध्ये साधारण 3 ते 4 मुद्दे येणं अपेक्षित आहे। आता आपण बघूयात प्रश्न क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न असतो की खालील दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे आलेख तयार करा आणि त्यानुसार प्रश्नांची उत्तरे लिहा। आता इथे तुम्हाला आलेख तयार करताना म्हणजे आलेख काढताना पेन्सिलचाच वापर करून आलेख पेपरवर म्हणजे ग्राफ पेपरवरच तो काढायचा आहे। ओके, त्यानंतर याला और प्रश्न असतो म्हणजे किंवा जो की आलेखवरच असतो। यामध्ये तुम्हाला दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यानुसार प्रश्नांची उत्तरे लिहा अशा प्रकारचा प्रश्न आलेला असतो। तर या 2 पैकी कुठचाही एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्याला 6 गुण असतात। ओके, त्यानंतर आपला सगळ्यात शेवटचा प्रश्न तो म्हणजे 7वा प्रश्न। यामध्ये तुम्हाला खालील दिलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा अशा प्रकारचा प्रश्न असतो। यामध्ये तुम्हाला 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात। आता हा जो प्रश्न असतो तो 8 गुणांसाठी येतो, म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न असतो शेवटचा प्रश्न। यामध्ये तुम्हाला स्पष्ट करा अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो। आता यामध्ये तुम्हाला 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत, म्हणजे एक प्रश्न हा 4 गुणांचा आहे। तर त्यामुळे त्याची जी उत्तराची जी लेंथ आहे ती साधारणतः जर तुम्ही छोटे छोटे मुद्दे लिहिले तर 5 ते 6 मुद्दे असायला हवेत आणि जर तुम्ही मोठे मुद्दे करून उत्तर लिहिताय तर ते साधारणतः 3 ते 4 मुद्दे असायला हवेत। तर अशा प्रकारे आपला भूगोल पेपरचा पॅटर्न असतो। तर आय होप की तुम्हाला भूगोल पेपरचा पॅटर्न नीट समजला असेल आणि मी काही ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही लक्षात ठेवून पेपर सोडवायचा आहे। तर आशा करते की तुम्हाला समाजशास्त्राचा पूर्ण पेपर सोपा जावा, चांगला
चांगला जावा, भरपूर अभ्यास करा आणि शेवटच्या पेपरला ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.